नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? चला मग मजेत नक्कीच असाल. चला तर मग आज एक अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या घटकाला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर तो घटक आहे व्यवस्थापनाची कार्य. यापूर्वी व्यवस्थापनाची कार्य या घटकामध्ये आपण काय काय पाहिलं होतं याची थोडीशी माहिती घेऊया आणि लागलीच आपण सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या असणाऱ्या घटकाला, ज्याचं नाव आहे निर्देशन. तर प्रथमतः समजून घेऊ. या ठिकाणी बघा, व्यवस्थापनाचे कार्य या घटकामध्ये आपण यापूर्वी काय पाहिलं होतं तुम्हाला नक्कीच माहित असेल, कारण आपण रेग्युलरली युट्यूबला आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवरती आपले व्हिडिओ चालू आहेत, रेकॉर्डिंग चालू आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. पूर्वी होतं, आताही आहे आणि भविष्यामध्ये असेल, यामध्ये दुमत नाहीये. तर व्यवस्थापनाचे कार्य या घटकामध्ये आपण काय पाहिलं होतं, म्हणजे काय काय पाहिलं होतं आणि काय इथून पुढे पाहायचंय, या सगळ्यांची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. बघा, या ठिकाणी व्यवस्थापनाची कार्यामधील सगळ्यात महत्वाचे घटक, जे 6 घटकांपैकी एक महत्वाचा घटक होता, तो म्हणजे नियोजन. तो नियोजन घटक आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संपवलेला आहे. त्यानंतर संघटनाच्या सुद्धा या लेक्चरच्या सुद्धा खूप चांगल्या कमेंट्स या निमित्तानं आलेले आहेत. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन हा घटक देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेतलेला आहे, समजावून सांगितलेला आहे. आणि आज आहे ते म्हणजे निर्देशन. याला आपण म्हणू डायरेक्टिंग. बघा, डायरेक्शन्स म्हणा किंवा डायरेक्टिंग म्हणा, पण निर्देशन म्हणलं की त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आल्या. दिशा दाखवण्याचं काम कोण करतं, निर्देशन म्हणजे नक्की काय, निर्देशनाचा नेमका अर्थ काय आणि निर्देशनाचं महत्व व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने आपण ते निर्देशन चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो, ज्यामुळं आपण निवडलेला व्यवसाय, आपण तयार केलेलं व्यवस्थापन हे अति उत्तम आणि प्रभावी कसे ठरल, या माध्यमातून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर चला तर मग फारसा वेळ न दवडता आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पण प्रथमतः सर्वांना छोटीशी रिक्वेस्ट आहे की आमचे व्हिडिओ रोज तुम्ही पाहता, त्याला कमेंट पण करता, कधी कमेंट करत नाहीत, पण कृपया असं करू नका, कारण तुमचे लाईक्स, तुमच्या कमेंट्स आणि तुम्ही केलेले तुमचे सबस्क्राईब आणि जे काही शेअर वगैरे करता, याच्यामुळेच आपलं हे युट्यूब चॅनल खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे. आणि ही वाटचाल कुठेही थांबू देऊ नका. आम्ही तुम्ही कुठे थांबू नये यासाठी प्रयत्न करतोय. तुमचा मार्ग हा अतिशय वेगाने पुढे जावा, ही आमची खरंच मनापासून एक भूमिका आहे. आणि त्या भूमिकेला जर तुम्हाला आणि पुढे न्यायचं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा. आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपच्या माध्यमातून आम्ही हा कोर्सेस तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय टेक्नॉलॉजी माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याला यश हे मिळतंय आणि मिळणार देखील आहे, कारण तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, तुमचे येणारे कॉन्टॅक्ट, फोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही खूप प्रभावित झालो. म्हणून आम्ही कुठेही न थांबता, कुठेही न थकता हा कोर्स तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तर कृपया याला सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत घटक आहे तो डायरेक्टिंग. आणि डायरेक्टिंग म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी थोडस एक सिम्बॉल, एक चित्र तुमच्या पुढे मी या ठिकाणी दाखवतोय की या ठिकाणी बघा, डायरेक्शन्स म्हणजे नेमकं काय. फक्त कुणाला आदेश देणं नाहीये, हे इथं समजून घ्या. फक्त एक व्यक्ती आदेश देत नाहीये, तर ती त्या आदेशाचं पालन स्वतः करत इतरांना देखील सोबत घेऊन जात आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये समन्वय आहे आणि एक ध्येय, एका ध्येयानं ही सगळी टीम काय करत आहे, वाटचाल करत आहे. हे थोडस या चित्रातून लक्षात येईल तुमच्या. आणि वर एक लिहिलेलं आहे, डायरेक्टिंग इज अ की मॅनेजरियल फंक्शन. ओके, म्हणजे हे काय आहे की डायरेक्टिंग हे म्हणजे निर्देशन हे काय आहे, एक व्यवस्थापकीय कार्य आहे. निर्देशन एक आहे, एक व्यवस्थापकीय कार्याची किल्ली आहे, असं या ठिकाणी याचं म्हणणं आहे. म्हणजे निर्देशनामध्ये, म्हणजे व्यवस्थापन करताना निर्देशन हे एखादं ध्येय, ठरवलेल्या ध्येयाकडे जाण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी जी कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, त्यांना योग्य मार्गदर्शन करून, योग्य दिशा दाखवून त्या व्यवस्थापनाला, त्या व्यवसायाला कसं पुढे नेता येईल याचा विचार व्यवस्थापनामध्ये करणारी चावी कोणती असेल, किल्ली जर कोणती असेल, तर ती आहे डायरेक्टिंग. म्हणून आपण हे लक्षात घ्यावं पहिल्यांदाच की एक की ऑफ मॅनेजरियल फंक्शन आहे, व्यवस्थापकीय कार्य करणारी एक चावी आहे. आणि जोपर्यंत ही चावी
या निर्देशनासाठी व्यवस्थापनामध्ये मिळत नाही तोपर्यंत व्यवसायाचा आणि व्यवस्थापनाचा विकास करणे खूप कठीण जाते. म्हणून अगोदर आपल्याला निर्देशन म्हणजे काय हे आपण समजून घेतल्याशिवाय आपण त्याच्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा एक वेळ समजूनच घेऊ, जेणेकरून आपल्याला कसलीच अडचण येणार नाही. बघा, हे निर्देशन त्या मागचा नेमका अर्थ काय आहे बघा. व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणलेला आहे. बघा, आत्मा आहे तर या शरीराला महत्व आहे. लक्षात घ्या, कुठल्याही शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो ते म्हणजे सोल, आपला आत्मा. आणि हा आत्मा जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत माणूस जिवंत आहे. मग सगळ्याच बाबतीत म्हणजे श्वास चालू आहे, आत्मा आहे म्हणून, आणि एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम जेव्हा ती त्या आत्म्याला धरून करते तेव्हा सुद्धा ती व्यक्ती सुद्धा एक मनुष्य म्हणून घेण्यालायक असते. तसं व्यवस्थापनामध्ये सुद्धा निर्देशन हे काय आहे, व्यवस्थापनाचा एक आत्मा आहे. आणि तो आत्मा म्हणजे निर्देशन, व्यवस्थापनातला आत्मा, कार्याचा आत्मा म्हणजे निर्देशन, हे लक्षात असू द्यावं. बघा, ही एक अशी प्रक्रिया आहे, ही एक अशी प्रक्रिया म्हणलं की काहीतरी उलाढाल त्याच्यामध्ये घडून येते. प्रक्रिया म्हणलं की साधी नसते. एक प्रक्रिया आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये क्रिया, प्रतिक्रिया या दोन्हींचा समावेश होऊन प्रक्रिया होत असते. आणि मग इथं क्रिया कोणत्या असतात, प्रतिक्रिया कोणाची असते, क्रिया कोण दाखवतो, प्रतिक्रिया कोण देतो. म्हणून ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे व्यवस्थापक बघा सूचना, मार्गदर्शन, संपर्क, प्रोत्साहन, वा बढिया म्हणण्यापर्यंत प्रोत्साहन, प्रेरणा देतात आणि पूर्वनियोजित ध्येय प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतात. म्हणजे स्वतःच्या प्रगतीसोबत कर्मचाऱ्यांची प्रगती सुद्धा खूप महत्वाची आहे. या चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल, एक व्यवस्थापक आहे, त्याने इतर सहाय्यक व्यवस्थापकांना आपल्या सूचना, आपलं मार्गदर्शन, प्रेरणा, प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि पुढच्या व्यवस्थापकांनी, पुढच्या मॅनेजरने इतर 3 जणांना मार्गदर्शन, सूचना, प्रेरणा आणि प्रोत्साहन सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि इथं सुद्धा त्याच पद्धतीनं म्हणजे काय, ही एक प्रक्रिया आहे, एक क्रिया, त्याला मिळून येणारी दुसरी प्रतिक्रिया, क्रिया आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून इथं प्रक्रिया घडून येते. म्हणून निर्देशन ही काय आहे, प्रक्रिया आहे. बरोबर बोलला बघा. निर्देशन ही एक सतत बघा ही सतत करायची क्रिया असून, म्हणजे आज केलं संपलं नाही, हे सारखं चालू आहे. निर्देशन सांगत राहावं लागेल, करावं लागेल. एकानं मार्गदर्शन करायचं, दुसऱ्याने सूचना करायच्या, दुसऱ्याने ऐकून घ्यायचं, त्याच्यावर अंमलबजावणी करायची. क्रिया प्रतिक्रिया अखंडपणे चालू असणारी एक प्रक्रिया आहे. आणि एवढंच नाही, क्रिया असून त्याची सुरुवात वरच्या स्तरापासून ते खालच्या स्तरांपर्यंत, वरच्या स्तरांपासून हळूहळू खालच्या स्तरांपर्यंत होत असते. म्हणून निर्देशनामागचा अर्थ समजून घेत असताना हे समजून घ्यावं लागेल आपल्याला की व्यवस्थापक हा कार्याचा काय आहे, आत्मा. म्हणजे व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणजे निर्देशन आहे. आणि ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे व्यवस्थापक मार्गदर्शन करतो, सूचना देतो, त्यानंतर प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो आणि स्वतःच्या प्रगतीबरोबरच बघा कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे सुद्धा ते लक्ष ठेवतात. आणि एवढंच नाही, निर्देशन ही सतत करायची क्रिया आहे, म्हणजे सतत क्रिया करायची. याच्यामध्ये क्रियाला कुठेही फुलस्टॉप नाही, कुठेही पूर्णविराम नाही, थकायचं नाही, डगमगायचं नाही. हे कोणाच्या ना कोणाच्या एकमेकाच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने ही अखंड प्रक्रिया चालू ठेवली जाते. तेव्हाच कुठेतरी व्यवस्थापन हे प्रभावी पद्धतीनं जगासमोर येत असतं. आणि हे अशा पद्धतीनं खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापासून ते हळूहळू खालच्या स्तरांपर्यंत चालणारी ही एक आहे प्रक्रिया आहे. हे या मागचा अर्थ आहे. लक्षात आला असेल, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाहीये. यानंतर बघा पुढचा अर्थ, त्याच अर्थामधला एक भाग राहिला आहे की ही अखंड व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे. जर आपल्याला कदाचित असा प्रश्न असता की निर्देशनाचं स्वरूप सांगा, तर यामध्ये जे सगळे मुद्दे आहेत ना, ते सगळे मुद्दे या ठिकाणी आपल्याला वापरता आले असते, येते लक्षात. परंतु आपल्याला तो प्रश्न ना परीक्षेसाठी आहे ना पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण जर असतं तर कदाचित हे सगळं त्याच्यामध्ये आलं असतं. ठीक आहे, बघा अखंड व्यवस्थापकीय प्रक्रिया असून ती संघटनेच्या संपूर्ण कार्यकाळात चालू असते. म्हणजे ज्या दिवशी संघटन उभा राहतं, एखादा व्यवसाय संघटन म्हणून आपण त्याला, ते व्यवसाय संघटन ज्यावेळेस उभा राहतं तेव्हापासून, त्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटचा दिवस एकतर व्यवस्थापनामध्ये व्यवसायामध्ये शेवटचा दिवस नसावाच. कारण शेवटचा दिवस म्हणजे ही त्याची अधोगती असते. त्याची प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात असावी, जेणेकरून भविष्यामध्ये व्यवसाय हा यशस्वी होऊ शकतील, यशस्वी होईल.
त्यामध्ये काम करणारे कर्मचारी यशस्वी होतील, त्यामध्ये महत्वाचे असणारे सगळे व्यवस्थापक वर्ग काय होईल, यशस्वी होईल. मग समजून घ्या बघा, या ठिकाणी व्यवस्थापकीय प्रक्रिया असून ती संघटनेच्या संपूर्ण कार्यकाळात चालू असते. बर, दुसरं काय महत्वाचं, दिग्दर्शक. पिक्चर मधला डायरेक्टर नाही बरं, नाही तर डायरेक्ट दिग्दर्शक म्हणलं की पहिल्यांदा आठवतं चित्रपट, त्याच्यातला डायरेक्टर, त्याचं डायरेक्शन, मग हिरो, मग नट, मग नटी, मग हिरो, त्याच्यानंतर त्याला हे करणारा विलन, गुंडा, डाकू, बाबा सांगू नका, त्याचं इथं डोक्यात आणायचं नाही. इथं दिग्दर्शक म्हणजे दिशा दाखवणारा. दिग्दर्शक ही एक अशी व्यक्ती आहे जी कर्मचाऱ्यांना काय करते, समस्या सोडविण्यास आवश्यक ते मार्गदर्शन करून योग्य तो मार्ग दाखवते. कारण कामच आहे बघा, डायरेक्टर झालं बघा, डायरेक्शन, इथला डायरेक्टर हा आहे, दिग्दर्शक हा आहे, पण असा अचानक का आला काय माहिती, कळालंच नाही. ठीक आहे, इथं बघू आपण. ठीक आहे, बघा काय काय डायरेक्टिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी माणसाच्या डेव्हलप होतात हे पण आपण इथं समजून घेऊ. पण तोपर्यंत अगोदर हे सोडण्यास आवश्यक ते मार्गदर्शन करून योग्य तो मार्ग दाखवते. ठीक आहे, काही विचारवंत निर्देशनाला एखाद्या संस्थेचा जीवनदीप, बघा जीवनदीप, एखाद्या संस्थेचा जीवनदीप, जो दीप जीवन देतो, नवनिर्मिती करतो, तो म्हणजे जीवनदीप आहे. जीवनदीप कशाला म्हटलं जातं, की एखाद्या व्यक्तीला जीव प्राप्त करून देणारा, एक जीवन प्राप्त करून देणारा एखादा मार्गदर्शक. मग निर्देशन नेमकं हेच करतंय, काय करते बघा, काही विचारवंत निर्देशनाला काय म्हणतात, एखाद्या संस्थेचा जीवनदीप असे म्हणतात. पण आपण हे लक्षात ठेवायचं, कारण इथं आपल्याला रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो की व्यवस्थापनामधला जीवनदीप म्हणजे कोण, तर ते निर्देशन. निर्देशन ही टिंबटिंब चालणारी प्रक्रिया आहे, अखंड चालणारी प्रक्रिया आहे. हे अशा पद्धतीनं व्यवस्थापनाचा आत्मा टिंबटिंब आहे. तर ते टिंबटिंब म्हणजे कोण असेल, निर्देशन आहे. नाहीतर मी म्हणायचं टिंबटिंब जीवनदीप, मी विचारायचं की एखाद्या संस्थेचा जीवनदीप असे टिंबटिंबला म्हणतात, तुमचं उत्तर यायचं टिंबटिंबच. कारण मीच सांगितलं आता टिंबटिंबला म्हणतात, ते टिंबटिंब नाही. जर रिकामी जागा असेल ते कोणतं असेल, निर्देशन असेल. चला इथं समजून घेऊया, मोटिवेशन, लिडरशिप, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन अँड सुपरविजन आणि टार्गेट सक्सेस. ओके, डायरेक्टिंग मधलं हे फंक्शन आहे, कार्य आहे, की डायरेक्शन मध्ये कर्मचाऱ्यांना मोटिवेट करायचं, त्याला लिडरशिप करण्यासाठी, नेतृत्व करण्याची संधी द्यायची. दिली संधी तर तो काय करेल, इतर लोकांमध्ये, इथं बघा, इतर लोकांमध्ये काय करेल, कम्युनिकेशन, संवाद साधण्याचं काम करेल. नक्कीच तो संवाद त्याच्या कामी आला की नंतर कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, त्यांच्यामध्ये बघा कशा पद्धतीने काम करण्यासंबंधीचा समन्वय तयार झालेला आहे. एकमेकांना म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या न्यायाने काम चालू आहे. आणि मग शेवटी त्याच व्यक्तीला अशी माणसं जुळवता तो देखरेख करण्यासाठी, त्याचं डायरेक्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी एक सुपरविजन म्हणजे पर्यवेक्षण किंवा पर्यवेक्षक अशा स्वरूपामध्ये ती व्यक्ती 5व्या स्टेपला पोहोचते. म्हणजे काय, तर ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ती एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत असते आणि याच्यातून अगदी एका प्रेरणेतून व्यक्ती सुपरविजन पर्यंत पण जाऊ शकते. म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर, तुम्ही बघा प्रत्येक व्यवसायामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर कधीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखे असत नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्ही टाटा सारख्या कंपनीचं उदाहरण घ्या, तिथं दर 5 वर्षांनी, 3 वर्षांनी, 2 वर्षांनी ज्या पद्धतीने गरज पडेल त्या पद्धतीनं तिथले मॅनेजर डायरेक्टर हे बदलले जातात, त्यांचे संचालक बदलले जातात. येते लक्षात, डिपार्टमेंटमध्ये संचालक बदलले जातात. हे चालूच असतं, कारण इथं मोटिवेशन आहे, लिडरशिप आहे, कम्युनिकेशन आहे, कोऑर्डिनेशन आहे आणि नंतर शेवटी आहे ते सुपरविजन. हे लक्षात घ्या. तर आपल्याला या ठिकाणी काय काय लक्षात आलं हे आता मी तुम्हाला सांगायची फारशी गरज नाही. आले लक्षात तुमच्या? आत्मा, जीवनदीप, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडण्यास आवश्यक ते मार्गदर्शन करून योग्य तो मार्ग दाखवणारा कोण असतो? दिग्दर्शक असतो. आणि ही संघटनेच्या संपूर्ण कार्यकाळात चालणारी एक काय आहे, महत्वाची घटना आहे किंवा घटक आहे. तर मग समजून घेऊया. हे झालं अर्थ, साध्या सोप्या भाषेमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही लिहिण्यास वाव आहे. मग आता अर्थ काय आहे हे समजलं. मग आता व्याख्या ती कोणाकोणाची, तर थियो हायमेनची एक व्याख्या, डेफिनेशन. थियो हायमेन, हेनरी फ्योल हे पुन्हा पुन्हा तुम्हाला येत आहेत बघा. ठीक आहे. थियो हायमन कुठे आले होते? संघटनामध्ये आले होते. मग आता इथं बघू थियो हायमनचं काय मत आहे बघा.
नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडते की नाही. बघा इथं थोडस राहिले, सर्व कार्य. ओके, नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडते की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. बघा, नियोजनाप्रमाणे जे काही नियोजन ठरवले त्यातील सर्व कार्य पार पडते की नाही, जे काय ठरवले आपण आज कोणतं एक प्रोडक्ट तयार करायचंय, ते कुठपर्यंत तयार करायचंय, त्याचं मार्केटिंग कुठपर्यंत करायचंय, हे काही जे नियोजन ठरलेलं आहे, तर ते कार्य पडते की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. इथं तुम्ही पाहत असाल, बघा, वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या घटकांना या ठिकाणी डायरेक्शनच्या माध्यमातून, कशाच्या डायरेक्शनच्या माध्यमातून किंवा निर्देशनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधणे आणि प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. पण काम कुठपर्यंत आलं, ते किती दिवसापर्यंत होईल, किंवा त्याच्या मागचं प्रयोजन कोणकोणत्या पद्धतीचं आहे, की ते सोडवण्यासाठी विशेष काय प्रयत्न चालू आहेत, हे सगळं या ठिकाणी डायरेक्शनच्या माध्यमातून हे पूर्ण केलं जातं. म्हणून ही एक अशी एक प्रक्रिया आहे जिथं म्हणजे सर्व कार्य पार पाडले का नाही, पूर्ण झाले का नाही हे पाहण्यासाठी एक आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया आणि तंत्र म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. ती तंत्र म्हणजे निर्देशन होय. हे आपल्याला थियो हायमेल या सायंटिस्टने, या तज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दुसरे आहेत अर्नेस्ट डेल. इथं तुम्ही चित्र पाहू शकता. अतिशय खूप असं योगदान अर्नेस्ट डेलचं अर्थशास्त्रामध्ये सुद्धा राहिलेलं आहे. व्यवस्थापन मॅनेजमेंट मध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि खूप मोठ्या कंपनीचे ते ओनर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. तर त्यांच्यामध्ये निर्देशन काय आहे हे आपण समजून घेऊया. कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता, हे तर सगळ्यात महत्वाचं, गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया आणि धोरणे यांचे स्वरूप ठरवणे आणि त्यांची आखणी करणे. ओके, आखणी करणे म्हणजे निर्देशन होय. बघ काय म्हणतायत अर्नेस्ट डेल म्हणतायत. आणि हे सगळ्यात महत्वाचं, डेल कंपनी माहिती आहे सगळ्यांना. अर्नेस्ट डेल, या डेल कंपनीशी रिलेटेड असणारे हे व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया आणि जे की लॅपटॉपची कंपनी आहे, आणि धोरणे यांचे स्वरूप ठरवणे आणि त्यांची एक आखणी करणे म्हणजे निर्देशन होय. म्हणजे निर्देशन होय. हे आपल्याला अर्नेस्ट डेल यांचं मत या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, फोटोज वगैरे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी आपण 2 व्याख्या बघितल्या आहेत. तशा 3-4 व्याख्या आपल्याला बघता आल्या असत्या, परंतु नाही, एक आपण 2 व्याख्या त्या चांगल्या पद्धतीने समजावून घेणं आणि त्या पाठ करणं सुद्धा गरजेचे आहे. ठीक आहे. आता तुम्ही माझ्या जर ऑफलाईन लेक्चरसाठी जर असता तर नक्कीच हे तुमचं पाठ कशा पद्धतीने करून घेतलं असतं. पण ऑनलाईन लेक्चरला आपल्याला तेवढा फारसा वेळ किंवा तुम्ही समोर नसल्या कारणानं किंवा तुम्ही लाईव्ह लेक्चर मध्ये नसल्या कारणानं कधी कधी तर ते अडचण निर्माण होऊ शकते. पण आहे, बेस्ट आहे. अगदी 2-3 वाक्य शब्दच महत्वाचे आहेत. कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया आणि धोरणे यांचे स्वरूप ठरवणे आणि त्यांची आखणी करणे म्हणजे निर्देशन होय, असं कुणाचं मत होतं? अर्नेस्ट डेल या तज्ञाचं होतं. यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला हाच आहे. प्रत्येक घटक आपण पाहत आहोत व्यवस्थापनाच्या कार्यातला, आणि त्याच्यामधला जो घटक पाहिलाय तो कोणता आहे? तर ते आहे निर्देशन. निर्देशनाचे महत्व काय, तर थोडं समजून घ्या प्रस्तावनेच्या माध्यमातून. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना सूचना देणे, मार्गदर्शन करणे, तसेच प्रेरणा, समुपदेशन व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याच्या प्रक्रिया किंवा तंत्राला निर्देशन असे देखील म्हणतात. ही एक व्याख्याच. ठीक आहे. पण ही प्रस्तावनेमध्ये आलेली व्याख्या आहे. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इथं तुम्ही पाहत असाल. ठीक आहे. जी काही संघटनेनं, या सगळ्या संघटनांना जी काही उद्दिष्ट ठरवली आहे, या काही व्यवसायामधल्या सर्व कर्मचारी असतील, व्यवस्थापक असतील, मालक असतील, त्यांनी जे काही उद्दिष्ट ठेवलेले आहे ते उद्दिष्ट लोकांना काय करणे, साध्य करण्यासाठी लोकांना सूचना देणे की आपल्याला काय करता येईल. जसं की इथं तुम्ही पाहू शकता की सूचना देणे,
त्यांना प्रेरणा देणे, मोटिवेट करणे, समुपदेशन करणे, त्यांच्या काही सूचना असतील किंवा त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम, ठेवण्याची जी प्रक्रिया, जे काही तंत्र आहे, तंत्र म्हणजे काय असणार आहे, प्रक्रिया म्हणजे काय असणार आहे, तर एक माणसांनी तयार केलेलं एक तंत्र असेल, माणसांची एक प्रक्रिया असेल की कोणी कोणाला कोणत्याबद्दलचं कोणतं मार्गदर्शन करायचं हे आपल्याला तिथं त्या ठिकाणी सांगता येईल. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर निर्देशनाचं हे महत्व आहे बघा. प्रेरणा, समुपदेशन, मार्गदर्शन, सूचना, प्रोत्साहन आणि देखरेख या सगळ्यांचं नियोजन हे निर्देशन मध्ये केलं जातं. आता पहिला मुद्दा तो आहे जो की पहिला आहे. पहिला मुद्दा तो आहे जो की पहिला आहे. ठीक आहे, कोणता आहे मुद्दा? कृतीला प्रवृत्त करणे, म्हणजे कार्य करण्यास प्रवृत्त करणे. प्रवृत्त करणे माहिती आहे सगळ्यांना की त्याला मोटिवेट करायचे, तयार करायचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने. ठीक आहे, ओके, अगोदर तर समजून घेऊया का? ठीक आहे. आता एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करायचंय, या ठिकाणी एक जेंटलमॅन आहेत, हे म्हणाले आर यू रेडी, हे म्हणाले मेलो वाचना, हे इथं है ना बघा, आणि मग हे म्हणाले गेट अप, कम ऑन एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीवेअर, म्हणजे असं एक मोटिवेट इकडून चालतं. तसं निर्देशनाच्या माध्यमातून बघा, निर्देशनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे कर्मचारी प्रयत्न करत आहेत पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नसेल तर अशा वेळेस त्यांना प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं, मोटिवेट करणं आणि त्याचा जो आलेख आहे, जो खालच्या बाजूने जाणारा आलेख आहे, त्याला वरच्या बाजूनं उचलणं आणि प्रगतीकडे नेणं, हे सुद्धा काय आहे, निर्देशनाचं महत्वाचं काम आहे. मग निर्देशन म्हणून कोण असेल तर निर्देशक असेल, डायरेक्टिंग करणार कोण असेल तर डायरेक्टर असेल, एक दिग्दर्शक असेल जो दिशा दाखवण्याचं काम करेल, जो निर्देश देण्याचं, सूचना करण्याचं काम करेल, निर्देश देण्याचा अर्थ सूचना दे, तर ते कोणतरी करेल. आणि अशी व्यक्ती काय करते, कर्मचाऱ्यांना प्रवृत्त करते. मग हे कशामुळं? कारण योग्य वेळी योग्य सूचना जर दिल्या तर नक्कीच कार्यक्षमता वाढू शकते किंवा कर्मचारी काम करण्यामध्ये तयार होऊ शकतात, काम करण्यासाठी ऑलरेडी ते तयार राहतात किंवा आपल्याला ते करायचं ती जबाबदारी समजतात. इथं हे झालं. आता इथं समजा इथं चालू आहे एक तारेवरची कसरत आहे, एक एक्झाम्पल म्हणून घ्याल. इथं तुम्ही पाहत असाल हे म्हणाले यू कॅन डू इट, तू करू शकतोस, यू कॅन डू इट, तू करू शकतोस. आम्ही तुम्हाला सारखं म्हणत असतो यू कॅन डू इट, है ना, मग तू करू शकतोस, तुम्हाला ते जमतं. 100 पैकी 100 घेणं काय अवघड नाही. 80 मार्काचा पेपर असेल 80 पैकी 80 घेणं काही अवघड नाही. यू कॅन डू इट. तुम्ही काय म्हणता ते खूप महत्वाचं असतं. तुम्ही मग असं डोक्याला हात लावून बसता. यू कॅन डू इट तर ते म्हणते आय कांट, मी करू शकत नाही. हे म्हणते यू कॅन डू इट, ते म्हणते आय कांट. हे आय कांट आणि वी डू इट, हे म्हणते आय कांट म्हण नको, आय विल ट्राय म्हण, प्रयत्न तर करतो म्हण, काय करणे. नाहीतर आपल्याकडे एक ठरलं असते आय कांट, मी करू शकत नाही, आय कॅन डू इट, हे इकडून म्हणाले यू कॅन डू इट, आपण म्हणाले आय कांट. हे म्हणण्यापेक्षा आय विल ट्राय म्हणा, मी प्रयत्न करेन. कारण हेच प्रयत्न तुमचं एक पाऊल पुढे उचलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असतात. तुमचा एक प्रयत्न तुम्हाला नक्कीच पुढे नेऊ शकतो. म्हणजे कुठलाही व्यवसाय, अगदी आता तुमच्यापर्यंत येण्यासाठी सुद्धा आम्हाला हे मोटिवेट स्वतःला करावं लागलेलं आहे. सोबतच्यांनी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे, सांगितलं नाही की यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या मुलांना भेटायचं, त्यांना लेक्चर घ्यायचं, त्यांच्या सूचना, त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करायचा, विषयातील मार्क वाढवण्याचा प्रयत्न करायचा. पण कधी कधी वाटतं की आय कांट, हे कसं करेल. पण जेव्हा जेव्हा एक पाऊल आपण उचलत जातो तेव्हा कुठंतरी हे गॅरंटी येऊन जाते की यस आय डू इट, मी हे करू शकतो किंवा मी केलं, आय हॅव माय डन, माझं काम झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. कधी? जेव्हा वी यू कॅन डू इटचा खरा मिनिंग आपल्याला कळेल. तसं हे निर्देशनाचं कामच आहे. जो व्यक्ती निर्देशन करणार आहे, जो तुम्हाला निर्देशन दाखवणार आहे, दिशा दाखवणार आहे, त्याचं ते कामच आहे की तू करू शकतो. ती ऍबिलिटी आहे, यू हॅव एबल पर्सन, हे म्हणायचं त्याचं काम आहे. परंतु याला यू कॅन डू इट म्हणून इथून इथपर्यंत एक पाऊल उचलण्यास भाग पाडतं. ते म्हणजे निर्देशन आहे, ते म्हणजे डायरेक्शन आहे, ते म्हणजे डायरेक्टर आहे. तर हे समजून घ्या. आणि हे मग आता हे जर लक्षात आलं असेल की एखाद्या कर्मचाऱ्याला कार्यप्रवृत्त करण्यासाठी निर्देशन मदत करते, मनाने पॉइंट टाकून टाका, त्या टाकून काही अडचणी नाही. कारण तुमचा आत्मविश्वास त्या मुद्द्याला धरून असला पाहिजे. हे बघा, कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया
म्हणजे निर्देशन. कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे निर्देशन. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. हे सगळ्यात महत्वाचं. साप गेल्यानंतर काठी मारण्यात काहीच अर्थ नसतं दोस्त. का? कारण योग्य वेळी दिलेलं निर्देशन, योग्य वेळी केलेलं गायडन्स हेच तुम्हाला पुढे नेत असतं. ज्या दिवशी तुम्ही अपयशी होऊन येतात तेव्हा तुम्हाला सांगणारे लोक असतात तू असं नाही असं करायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस त्यांनी सांगून फायदा नाही, आपण बी ऐकून फायदा नसतो. पण ज्या वेळेस योग्य वेळी तुम्हाला कोणतरी सांगत असतं की तुम्ही करू शकता, हे तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला ते कुठेतरी पटतं आणि तुमच्या मनाशी पटल्यानंतर तुम्ही मनाशी गाठ बांधून ठेवली असते की नाही मला हे कम्प्लीट करायचं, मग बाकी विषय बाकी ठिकाणी बघू. आता दिलेलं टार्गेट पहिल्यांदा कम्प्लीट. छोटे छोटे टार्गेट माणसाला मोठं कधी बनवून टाकतात सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. बरेच कर्मचारी व्यवसायामध्ये उतरतात, चांगलं काम करायचा प्रयत्न करतात, पण कुठेतरी डिमोटिवेट होतात, कुठेतरी कोणतीतरी अडचण येते आणि ते पुढे पाऊल उचलत नाहीत. मग योग्य वेळी जे निर्णय ज्यांचा ऐकायचा त्यावेळेस ते ऐकत नाहीत आणि नंतर कळतं की ज्या कंपनीत जी कंपनी ती सोडला त्या कंपनीचे आज शेअर्स कितीतरी वाढले, कितीतरी पटीनं वाढले, कितीतरी कर्मचारीचं काम करायला लागले. वेगवेगळे प्रोजेक्ट त्या कंपनीने घ्यायला सुरुवात केली आणि त्या कंपनीचे आपण हिस्सेदार न होता, त्या कंपनीचे आपण कर्मचारी न होता कुठल्या तरी दुसऱ्या छोट्या मोठ्या कंपनीचे कर्मचारी म्हणून राहतो आणि म्हणून कुठेतरी हा निर्णय चुकत असतो. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्देशन मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि हे निर्देशन करतं. कारण निर्देशन मिळाले कृतीला चालना मिळते. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. बघा कोणतंही असं दिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं तर त्या लोकांना सूचना दिल्या जातात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांना काय काम करावे, कसे करावे आणि कधी करावे या 3 प्रश्नांची उत्तर तो देत असतो. याबद्दल ते आदेश देतात. कोणतं काम करायचं, काय काम करावं, कसं करावं आणि कधी करावं आणि कधी कधी हे पण सांगावं लागतं की कोणतं काम करू नये आणि कोणतं काम कधी करू नये आणि कोणतं काम कसं करू नये हे पण सांगितलं जातं. या 3-4 गोष्टींचा आपण जर विचार केला व त्या सूचनांचे योग्य पालन होते की नाही याकडे निर्देशन लक्ष देते आणि म्हणून त्या कर्मचाऱ्याला कृतीला प्रवृत्त करण्याचं काम हे निर्देशन करते. निर्देशनाचा खूप मोठा वाटा या मुद्द्यांच्या बाबतीत आपल्याला लक्षात येईल. बघा कसं वाटलंय एक वेळ समजून घ्या कशा पद्धतीनं या ठिकाणी हे मुद्दे समोर येत आहेत, कशा पद्धतीने तर आपण एक्सप्लेन करणं हे पण गरजेचं आहे. ठीक आहे, हे मुद्दा मात्र विसरू नका. कृतीला प्रवृत्त करणे हे काम निर्देशन करते, हे त्याचं महत्व आहे. दुसरा मुद्दा आहे प्रयत्नांचं एकत्रीकरण हे निर्देशन. बघा प्रयत्नांचे एकत्रीकरण, एक नाही अनेक प्रयत्नांचे एकत्रीकरण म्हणजे निर्देशन. एक दिशा ठरवत असताना साधं समजून चला. या ठिकाणी पाहत असाल पण त्याच्यापेक्षा एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. बघा साधं समजून चला की आपल्याला एखादं छोटस फाउंडेशन बेसवर एखादं इन्स्टिट्यूट उभा करायचं. ठीक आहे, एक व्यक्ती ते करू शकणार नाही, त्याच्यासाठी अनेक लोकांच्या मदतीची गरज आहे. ह्या प्रत्येक लोकांना दिलेलं काम की एखाद्याला सांगितलं असेल की ऍडमिशनचं काम तू कर, एखाद्याला सांगितलं असेल की फी स्ट्रक्चर जे काही छोट्या मोठ्या सोयी भौतिक सुविधा ज्या गरजेच्या आहेत एका इन्स्टिट्यूट मध्ये त्याच्या संदर्भाच्या सूचना तू कर, एखाद्याला सांगितलं की आपल्याला या इन्स्टिट्यूट बद्दलची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक जाहिरात त्याचं काम तू कर. आणि मग हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांच्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करून जो तिथला व्यवस्थापक असेल, जो कोणी संचालक मालक असेल तो एक वेगळ्या दिशेकडे वाटचाल करतो किंवा वेगळी दिशा ठरवतो की आता आपण या पद्धतीने करू शकतोय, या पद्धतीने आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला यश म्हणल्यानंतर आता आपण कुठं जाऊ शकतो याची दिशा देण्याचं काम ती व्यक्ती करते. अगदी त्याच पद्धतीने प्रयत्नांचं एकत्रीकरण करण्याचं काम हे निर्देशन करते आणि हे करत असताना त्याला संभाषण खूप महत्वाचं, कम्युनिकेशन, एकमेकांमध्ये झालेली चर्चा, ती चर्चा नक्कीच. हे बघा यांचे एक विशिष्ट प्रयत्न असू शकतात, यांचे काही प्रयत्न आहेत, या इथं बसणाऱ्या जेंटलमॅनचे काही प्रश्न आहेत, काही त्याचे काही स्वतःचे प्रयत्न आहेत आणि ह्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करून एक डायरेक्शन देण्याचं काम या ठिकाणी निर्देशक करत असतो. ओके, मग निर्देशनातील घटकापैकी एक म्हणजे संभाषण. बोलणाऱ्याचे आंबाडी
आणि न बोलणाऱ्याचे घोळ सुद्धा ऐकत नाही. तरी संभाषणाचं महत्वाचं आहे आणि ते स्किल आहे. मग निर्देशनातील घटकापैकी एक म्हणजे संभाषण. संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम निर्देशन करते. संघटनेचे ध्येय साध्य करायचे. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्वच व प्रभावी संभाषणातूनच प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे शक्य आहे. म्हणून इथं लक्षात घ्या, नेतृत्व आणि प्रभावी संभाषण हे माणसांना माणसांशी जोडण्याचं माध्यम म्हणजे संभाषण, कम्युनिकेशन, एकमेकांबद्दलचे विचार समजून घेणं आणि त्यानुसार पुढे वाटचाल करणं. तर बघा, त्या प्रयत्नाच्या एकत्रीकरणासाठी काय महत्वाचं आहे, तर एक उत्तम नेतृत्व आणि प्रभावी संभाषण यांच्या माध्यमातून काय केलं जातं, यांच्या माध्यमातून निर्देशनाचं कार्य पूर्ण केलं जातं. म्हणून प्रयत्नांचे एकत्रित करण्यामध्ये निर्देशनाचा सगळ्यात महत्वाचा वाटा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हे त्या निर्देशनाचं काय आहे, महत्व आहे. दोन मिनिट, ठीक आहे. बघा, थोडस पाणी पिऊन घेतोय का नाही. बघा, प्रेरणेचे साधन, प्रेरणा मोटिवेशनचे एक साधन इथं पहा तुम्ही काय असू शकतं. कॅमेरामॅन फोकस करो. क्या फोकस करने का है, देखो इधर है मोटिवेशन. प्रेरणा कोणाला मिळाली, या व्यक्तीला मिळाली. हे का शक्य झालं हो? मोटिवेशन म्हणजे काय असतं, एक निर्देशन असतं. काही लोक म्हणतात सेल्फ मोटिवेट कर, स्वतःलाच मोटिवेट कर. ओके, ठीक आहे. पण मोटिवेट करणं म्हणजे काय, दिशा दाखवणे. दिशेला एक दिशा दाखवण्याचं काम इथं केलं. पण व्यवस्थापनामध्ये तुम्हाला मोटिवेट करणार, तुम्ही थोडे मोटिवेट होता, पण तुम्हाला इतरांकडूनच मोटिवेट जास्त केलं जातं. आणि म्हणून निर्देशन हे काय आहे, मोटिवेट करण्याचे एक माध्यम आहे. निर्देशन हे काय करते, तर निर्देशन हे प्रेरणेचे साधन आहे. ते कसे, मग समजून घेऊया. व्यवस्थापनामध्ये कनिष्ठ व्यक्तींना, जे आपल्या पदापेक्षा खालचे असे, मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांचा देखील आदर केला जातो. निर्देशनाचा आहे, एक अंगी नाही. चला आक्रमण नाही, ते नाही चालणार. का आक्रमण ते सांगा, है ना. नाहीतर उग हर हर महादेव म्हणून कुठं पण जाण्यात मतलब नाही, है ना. किंवा आक्रमण, फायर हे नाही. तर याच्यामध्ये एकमेकांच्या मताचा आदर करूनच दिशा ठरवली जाते. म्हणून हे निर्देशन काय आहे, एक प्रेरणेचं साधन आहे. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुण, काय काय गुणवान असतात हे शोधायचं. क्षमता ओळखून, त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम देण्यास मदत करतो. म्हणजे उत्कृष्ट कार्य करण्यास प्रेरणा, चांगल्यातलं चांगलं, उत्तमातलं उत्तम, अशा पद्धतीने. कर्मचाऱ्यांची सुधारण्यासाठी, कर्मचाऱ्यांची काय स्थिती सुधारण्यासाठी, नाही कर्मचाऱ्यांची काय म्हणजे हे विषय काय टाईप करायचं राहतात. कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी व्यवस्थापक आर्थिक व बिगर आर्थिक प्रलोभने देऊन प्रेरित करतो. काय माणसं असं प्रेरित होत नाही, है ना. जसं की म्हशीला दूध द्यायचं असं, तिला पेंड नावाचं एक प्रलोभन द्यावं लागतं. जर्सी गायला जर काही प्रलोभन नाही दिलं, तिला जर नाही तिच्या पुढ्यामध्ये आपण नाही पेंड वगैरे नाही ठेवली, तर मग पेंडच होते आपली, है ना. मग दुधाची पेंड दूधच नाही, दुधाच्या बाबतीत मग आपल्या बाची पेंड आहे का, असं सुद्धा म्हणू शकतो आपण, है का नाही. मग तसं ते आर्थिक प्रलोभने देऊन प्रेरित करतो. ठीक आहे. बघा, हे आहे प्रेरणेचं साधन. तोपर्यंत पाहून घ्या. थँक्यू. चला, हे आहे प्रेरणेचं साधन, ते म्हणजे निर्देशन. कशा पद्धतीनं निर्देशन एखाद्याला, त्या कर्मचाऱ्यांमधलं व्यवस्थापक काय करतो, सुप्त गुणांची, सुप्त गुण त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत ओळखून त्यांना काय करतो, उत्तम म्हणजे काय नेमकं, तर त्यांना बेस्ट
देण्यास मदत करतो, की ते एक चांगलं काम करू शकतील, की त्यांचं वर्क हे खूप प्रभावी होईल अशा पद्धतीनं. तर एकंदरीत प्रेरणेचे साधन हे काय आहे? निर्देशन आहे. पुढचा मुद्दा आहे स्थिरता. ही खूप महत्वाची असते, स्टेबिलिटी है ना. आता स्टेबिलिटी काय? स्थिरता प्रदान करते. कोण? निर्देशन. आता कोणाला प्रदान करते स्थिरता? तर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा स्थिरता प्रदान करते, व्यवसायाला सुद्धा स्थिरता प्राप्त करून देते, व्यवस्थापक टीमला सुद्धा स्थिरता प्राप्त करून देते, उत्पादनाच्या प्रगतीला सुद्धा काय करू शकते? स्थिरता प्राप्त करून देऊ शकते. मग समजून घेऊया हे साध्य करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची मदत हे निर्देशन घेते, की ज्यामुळं स्थिरता प्रदान करण्यास निर्देशनाला मदत होते. संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्वाची असते. ओके, संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्वाची असते. प्रभावी नेतृत्व, संदेशवहन, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते. बघा, प्रभावी नेतृत्व. प्रभावी एखादं नेतृत्व असेल तर ते काय करू शकतं? संदेशवहन, पर्यवेक्षण, कम्युनिकेशन, त्यानंतर सुपरविजन आणि मोटिवेट, प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि एक वचनबद्धता. ही इथं बघा, तिला म्हणायचं वचनबद्धता. असे एकावर एक खूप गमतीसाठी ते टाळ्या बाई टाळ्या पूर्णाच्या पोळ्या असं वगैरे काही नाही केलं तिथं. इथं यांनी हे केले की एकमेकांच्या ध्येयाशी हे सगळेजण एकनिष्ठ आहेत आणि हे एक ठरवलेलं जे काही काम आहे त्या संबंधीचं हे वचन म्हणजे हे सगळे एकमेकांवरती असणारे हात आहेत. मग ही वचनबद्धता विकसित होते, हे स्थिरता प्रदान करते. नक्कीच कमिटमेंट केलेले लोक साहजिकच आहे, वचन दिले तर आणि संघटनेच्या निर्णय विभागामध्ये संतुलन निर्माण करते. म्हणून निर्देशन स्थिरता प्राप्त करून देते. तुम्ही पुढे हे मुद्दे लिहू शकता. त्यामुळे व्यवस्थापनाला किंवा व्यवसायाला स्थिरता प्राप्त होते. म्हणून निर्देशन हे स्थिरता प्रदान करणारी एक आहे माध्यम आहे. व्यवसायाला स्थिरता प्राप्त करून देणारे किंवा संघटनेला स्थिरता प्राप्त करून देणारे काय आहे? एक माध्यम आहे. चला तर मग संघटना दीर्घकाळ टिकावी, तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्वाची असते आणि हे काम करते ते म्हणजे निर्देशन. पाचवा मुद्दा आपल्याला काय सांगतो की बदलांचा सामना करणे. व्यवसायामध्ये, व्यवस्थापनामध्ये अनेक बदल हे अपेक्षित असतात. चेंज हे होणारच आहे आणि हे बदल बघा, हे बदल वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या प्रयोजनासाठी, वेगवेगळ्या उद्दिष्टासाठी, वेगवेगळ्या उत्पादनासाठी हे बदल हे काय करावेच लागतात. आणि म्हणून हे लक्षात घ्या की ह्या बदलांचा सामना करणे हे निर्देशन ठरवतं, की ज्या ज्या वेळेस बदल झाला त्या त्यावेळेस कर्मचारी ते बदल ऍक्सेप्ट करू शकत नाही. कुठल्याही जगामध्ये जेवढे जेवढे बदल झाले, त्यातल्या भारतामध्ये जे जे काही छोटे मोठे बदल झाले तेव्हा प्रत्येकाने त्याला विरोधच केलेला आहे. जेव्हा पहिल्यांदा रेडिओ आला तेव्हा लोकांनी त्याला सुद्धा विरोध केला होता. जेव्हा टेलिव्हिजन आलं, दूरदर्शन आलं तेव्हा सुद्धा लोक म्हणले हे काय काम लावलं बिनकामाचं, त्याला सुद्धा लोकांनी नाव ठेवलं आहे. मोबाईल आला तेव्हा सुद्धा लोकांनी त्याला हे केलंय. म्हणजे बदल हा लगेच ऍक्सेप्ट केला जात नाही किंवा स्वीकारला जात नाही. तसं व्यवस्थापनामधला बदल सुद्धा कर्मचारी लगेच स्वीकारत नाही. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती काय करत असते, निर्देशनाचं काम करते, सूचना देण्याचं काम करते, मार्गदर्शन करण्याचं काम करते, प्रोत्साहन देण्याचं काम करते, प्रेरणा देण्याचं काम करते, तेव्हा मात्र त्या बदलाचा सामना करण्याचं सामर्थ्य त्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होतं. हे कर्मचारी आहेत, ह्यांचा आलेख तुम्ही पाहत असाल. हे इथं ह्या बदलांचा सामना करणारा हा एक काय घटक आणि यांना सगळ्यांना निर्देशन करणारा हा एक पाठीमागचा हात. ठीक आहे. तर व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमी बदलत असतात. कधी वस्तूंच्या किमती बदलतील, कधी जागतिक लेवलचे काही प्रश्न निर्माण झाले तर तेव्हा काही बदल घडणं अपेक्षित असतं, किंवा राजकीय निर्णय काही बदल घडून आणू शकतात. सामाजिक काही गोष्टी, घटना, समस्या ह्या सुद्धा बदल निर्माण घडून आणू शकतात. लोकांच्या मागण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पुरवठ्याच्या त्यांची धोरणं, त्यांचे विचार, ह्या मानसिकता, या सगळ्यांचा विचार या ठिकाणी करावा लागतो. मग व्यवसायाचे वातावरणाचे घटक हे जे आता मी सांगितले ते नेहमी काय होत असतात, बदलत असतात. संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असते.
बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेणे आवश्यकच आहे, कारण तोच टिकतो है ना. डार्विनचा सिद्धांत तोच सांगतो, जो सामर्थ्यवान तोच टिकेल, जो स्वतःमध्ये अडॅप्ट करेल, जो स्वतःमध्ये बदल घडून आणेल, तोच या निसर्गामध्ये टिकू शकतो है ना. मोठमोठे जिथं पुरामध्ये झाडं वाहून जातात तिथं साधी छोटी लवाळी तशीच राहते. त्याचं कारण आहे की आलेल्या परिस्थितीशी त्या बदलांचा सामना करण्याची तयारी ठेवायची. तर ती पर्यावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असते. पर्यावरणाशी म्हणजे तिथल्या पूर्ण वातावरणाशी, व्यवसायातल्या वातावरणाशी. प्रेरणा, योग्य संदेशवहन बघा आणि नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बदलांचे स्वरूप स्पष्टपणे समजू शकते. कशामुळे? त्या सगळ्या गोष्टी, प्रेरणा, योग्य संदेशवहन, हे कोण करतं? निर्देशन करतं. आणि ते बदल स्वीकारण्याचे सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. उदाहरणार्थ ई फायलिंग आहे, कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर करणं आहे. आता हे नवीन बदल आहेत, आता आलेले व्यवसायातले नवीन बदल आहेत. मग यांना कर्मचाऱ्यांनी कसा सामना करायचा हे निर्देशन सांग. ई फायलिंगचा जमाना आहे, कॅम्प्युटर टू कॅम्प्युटर, लॅपटॉप टू किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कुठली फाईल, म्हणजे इंडियामध्ये बसून माणूस घरी बसून अमेरिकेतल्या कंपनीची कामं करू शकतो. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की यांचा सामना करण्याचं सामर्थ्य हे कोण करू शकतं? तर बदलांचा सामना करणे हे निर्देशनामुळे शक्य होते, किंवा निर्देशन बदलांचा सामना करण्यास मदत करते. हे अशा पद्धतीने. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे संसाधनांचा कार्यक्षम वापर. तर संसाधने आपण रोज आपल्या ह्याच्यामध्ये कंटेंट मध्ये येतोयच. म्हणजे नियोजनामध्ये संसाधनाचा उल्लेख आला, संघटनामध्ये संसाधनाचा उल्लेख आला, कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा संसाधनाचा उल्लेख आला, आणि आज आपला जो चालू आहे निर्देशन, याच्यामध्ये सुद्धा संसाधनाचा उल्लेख झाला आहे. तर संसाधन काय आहे तर पुन्हा पुन्हा इथं समजून सांगू, एक वेळेस समजून घ्या आणखी. बघा, मॅन पॉवर, मनुष्यबळ, पैसा, पद्धती, यंत्रे आणि साहित्य, मटेरियल, साहित्य किंवा साधन. हे बाकीचे तुमच्या असतील. मटेरियल, मशीन, यंत्र आणि ह्या पद्धती, ह्या काय आहेत? 5 M's आहेत मॅनेजमेंट, लय महत्वाचे. कारण ह्याच्याशिवाय आपण म्हणजे व्यवसाय काय विचार स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही व्यवसाय संबंधी, बरं का. तर हे जे आहेत हे संसाधन आहे, एखाद्या व्यवसायाचं महत्वाचं साधन आहे. याच्या जीवावर काही करता येते. मग निर्देशनात प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्या नेमून दिल्या जातात. नेमून दिल्या जातात. काय? जबाबदाऱ्या नेमून दिल्या जातात. योग्य सूचना व यंत्रणेच्या आधारे अपव्यय व प्रयत्नांची पुनरावृत्ती टाळता येते. योग्य सूचना व यंत्रणेच्या आधारे, आणि त्या योग्य सूचना कोण देतं? निर्देशन देतं. त्यामुळं अपव्यय आणि प्रयत्नांची पुनरावृत्ती टाळता येते. यात मानवी श्रम आहे, हे आता सांगितलं, मॅन पॉवर. यंत्र सामग्री आहे, मशीन आहे. पद्धती आहे, मेथड आहे. पैसा आहे, मनी आहे. या साधनांचा, मटेरियल, या सर्व साधनांचा जास्तीत जास्त संभाव्य वापर करण्यासाठी कनिष्ठ लोकांना, म्हणजे जे काही व्यवस्थापकांच्या खाली काम करणारे लोक, कनिष्ठ लोकांना, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे खर्च कमी होऊन नफा, प्रत्येक व्यवसायाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट, ध्येय, टार्गेट, गोल, अचिव्हमेंट, किती काय म्हणजे नफा वाढण्यास काय होते? मदत होते. हे लक्षात ठेवा. ह्या संसाधनाचा उल्लेख इथं करणं मात्र आवश्यक आहे. संसाधनं मी तुम्हाला सांगितले. तर या संसाधनाचा कार्यक्षम वापर हे निर्देशनाच्या माध्यमातून शक्य आहे, पॉसिबल आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तर मग पुढचा 7वा मुद्दा आहे संघ भावना निर्माण कर. युनिटी है ना, टीमवर्क हे निर्माण करण्याचं काम कोण करते? तर निर्देशन करते. आता निर्देशनामध्ये बघा, इथं डबल फोटो आला काय? ठीक आहे, असं चला, काय आवडलं असेल मला माहिती नाही, पण डबल फोटो आला. ठीक आहे. तर इथे एक संघ भावना या उद्देशाने तो घेतला असेल. ठीक आहे. संघ भावना, एकी हेच बळ. निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देते. जेवढं सांघिक कार्य चांगलं होईल तेवढा व्यवसाय चांगला. बघा,
संघटनेच्या यशामध्ये वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्न व संघभावना महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच संचालक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका ही कर्मचाऱ्यांना ध्येय प्राप्तीसाठी मार्गदर्शक म्हणून महत्वाची ठरते. बघा, निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देते. संघटनेच्या यशामध्ये वैयक्तिक प्रयत्नापेक्षा सामूहिक प्रयत्न व संघभावना महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच संचालक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका ही कर्मचाऱ्यांना ध्येय प्राप्तीसाठी मार्गदर्शक म्हणून महत्वाची ठरते. म्हणजे काय तर संघभावना निर्माण करण्यासाठी निर्देशन काय करते, महत्वाचे योगदान देते. या पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता. कारण सांघिक कार्य करायचं म्हणलं तर प्रेरणा महत्वाची आहे आणि त्याच्या माध्यमातून वैयक्तिक प्रयत्नापेक्षा सामूहिक प्रयत्न खूप व्यवसायामध्ये महत्वाचे असतात आणि त्यामुळेच व्यवस्थापकाची भूमिका सुद्धा महत्वाची असते आणि व्यवस्थापकाची भूमिका त्याला निर्देशनाच्याच माध्यमातून चांगल्या पद्धतीने पार पाडता येते. तर ठीक आहे, पुढचा मुद्दा 8वा मुद्दा आहे. पहिले 7 झाले, आता 8 काय सांगते बघा. 8 म्हणते की व्यक्तीमधील क्षमता ओळखणे. आपल्याला माणसांमधील क्षमता, तसं सगळ्यात महत्वाचं आहे ना, माणसाच्या या बुद्धीला आहे ना कसलीच मर्यादा नाही. ज्या नदीचा सामना आयुष्यभर तो करत आलेला आहे, ती नदी पार करताना त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. अशाच माणसानं एक दिवस त्या नदीवरती पूल उभारेल आणि अतिशय नदी वाहत असते आणि हा बिंदास त्या पुलावरनं पलीकडच्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. हे का? कारण व्यक्तीमध्ये ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचा वापर हा निर्देशनाच्या माध्यमातूनच शक्य आहे. एखाद्याला सांगितलं की तू फक्त आणि फक्त टाईप रायटिंगच काम कर, काय असेल ते टाईप रायटिंगचं काम, याचा अर्थ असा नाही की तो टाईप रायटिंग करू शकतो. याचा अर्थ असा बी होऊ शकतो की तो टाईप रायटिंग सोबत इतरही कामं करू शकतो. ती कामं निर्देशनानं जर दिली, डायरेक्टरनं जर ते सांगितलं, निर्देशन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की तू हे कर, आणखी हे कर, किंवा हे करता येते का, ते काम सांगितलं, मग असं एक काम सांगण्यातून त्याची काय होते, क्षमता आपल्याला ओळखता येते. हे इथं पाहू शकता तुम्ही, है ना. इथं फक्त एक चेहरा दाखवलेला आहे आणि जवळपास 6 हात यांच्या बाजूने दाखवले. हे काय आहेत तर तो काय काय करू शकतो याच्या पद्धतीने बघा. इथं हे पेटल्यानंतर बरं का, बौद्धिक क्षमता, त्याची क्षमता एक वेळेस तयार झाल्यानंतर बघा तो वेळेचा उपयोग करू शकतो, आहे ना. त्यानंतर इथं मॅसेजचा सिम्बॉल दाखवलाय, समजून घ्या. हे मॅसेजचा सिम्बॉल दाखवलाय, हे थोडस कोडिंग मध्ये आहे. मॅसेजचा सिम्बॉल दाखवलाय म्हणजे तो संदेश वहन, मॅसेज वगैरे, संदेश वगैरे हे करू शकतो. त्यानंतर तो यंत्रांची सुद्धा कामं पाहू शकतो. या ठिकाणी बघा हे दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ब्रश, पेंटिंग वगैरे किंवा त्याच्यामध्ये जे आर्ट आहे, जी कला आहे, ती कला तो या ठिकाणी निर्माण करू शकतो. ते माणसाकडे त्या गोष्टी आहेत. या ठिकाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन, बांधणी करू शकतो आणि हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर हे त्याच्या पूर्ण कामाचं नियोजन, आयोजन तो या पद्धतीने करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण ही क्षमता असून काय पाहिजे, ती ओळखता आली पाहिजे आणि हे ओळखण्याचं काम कोण करते तर निर्देशन करते. बघा, संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबरच काही विशेष गुण असतात हे आणि क्षमता असतात. निर्देशन योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास मदत करते. बघा, कोण सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास काय करते, मदत करते, कोण, निर्देशन. संघटनेच्या ध्येय प्राप्तीसाठी क्षमतांचा वापर करणे हे चांगल्या नेत्याचे कर्तृत्व आहे, ते त्याचं कार्य आहे. म्हणजे व्यवस्थापकांनी एक चांगल्या क्षमतांचा, त्यांच्या अंगी असणाऱ्या सर्व कला गुणांचा, विशेष गुणांचा वापर करून घेणे खूप महत्वाचे असते. ते व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाचे आहे. आणि हे कोण करतं, व्यक्तीमधील क्षमता ओळखण्यास निर्देशन मदत करते. यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे बघा पुढचा, कार्यक्षमतेत वाढ होते. इथं पहा, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, इथं एक व्यक्ती या व्यक्तीला ओढण्याचा प्रयत्न करते. ही आहे कर्मचारी, ठीक आहे. तर यांच्यामध्ये कार्यक्षमता निर्माण करण्याचं काम हे या ठिकाणी हे डायरेक्टर करतायत, ठीक आहे. ह्याला आपण निर्देशक म्हणू, ठीक आहे.
आता व्यवस्थापनामध्ये हे कशा पद्धतीने काम होते बघा. कार्यक्षमतेत वाढ होते, कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणा दिली जाते. एक नेता म्हणून, एक लीडर म्हणून व्यवस्थापक, एक नेता म्हणून, एक लीडर म्हणून व्यवस्थापकाकडून संघ भावना निर्माण केली जाते. तसेच पर्यवेक्षणाची योग्य तंत्रे देखील वापरली जातात. याचा सकारात्मक परिणाम होऊन संपूर्ण संघटनेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. ही आहे निर्देशनाचे एक महत्व. येते लक्षात. स्क्रीनशॉट घ्या, काय अडचण. त्यानंतर सहकार्य. इथं पहा, हे सिम्बॉल बरोच काही सांगून जाते बघा या ठिकाणी प्रत्येकाने. आणि इथं हे एकमेकांचं सहकार्य घेऊन या ठिकाणी एक सीट तयार केली जाते. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर एक डायरेक्टर आहे जो की एक ध्येय, ह्या सगळ्यांना दिलेलं एक ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांचं सहकार्य घेऊन एक डायरेक्शन, एक निर्देश, एक सूचना देऊन किंवा ध्येय त्यांच्या पुढे ठेवून हे काय करत आहे तर मार्गक्रमण करत आहे. तर समजावून घेऊया या मागचं काय शेवटचा मुद्दा आहे आपला याच्यातला. संघटनात्मक क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य आवश्यक असते. सहकार्य आवश्यक असते. व्यवस्थापक म्हणून संचालकाने उच्च स्तरांपासून ते व्यवस्थापनाच्या कनिष्ठ स्तरांपर्यंत तयार केले पाहिजे. काय केले पाहिजे बघा, व्यवस्थापक म्हणून संचालकाने उच्च स्तरापासून ते व्यवस्थापनाच्या कनिष्ठ स्तरांपर्यंत एक रचना म्हणून आपण इथं की रचना तयार केली पाहिजे. रचना तयार केली पाहिजे. निरोगी सहकार्य म्हणजे सहकार्य करताना मनामध्ये असं आळत ठेवून निरोगी सहकार्य का म्हटलेलं आहे की सहकार्य करताना बरेच लोक काय करतात, मदत करतात, सहकार्य करतात एकमेकांना, पण मनामध्ये कुठेतरी स्वार्थ हेतू हा त्यांचा काय असतो निर्माण झालेला असतो. तर निरोगी सहकार्य की बाबा पूर्णत्व झोकून पूर्ण वेळ पूर्ण सहकार्य, सांघिक कार्य, निरोगी सहकार्य आणि उच्च कार्यक्षमतेची पातळी, यामुळे संघटनेची उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते. म्हणूनच कर्मचाऱ्यांना निर्देशित करणे व्यवस्थापनाचे काय आहे मूलभूत कार्य आहे, ज्यामध्ये प्रेरणेच्या माध्यमातून प्रभावी कार्य वातावरण निर्माण करणे समाविष्ट आहे किंवा वातावरण निर्माण करणे शक्य आहे. ओके. तर इथं बघा हे सहकार्य निर्देशनाच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केले जाते. एक सूचना, एक मार्गदर्शन, सगळ्यांचं सहकार्य, सांघिक भावना वाढीस लागून तर या ठिकाणी कार्य हे पूर्ण केले जाते. तर अशा पद्धतीनं आपल्याला निर्देशन काय करते, सहकार्य करते. आणि मग हे सहकार्य, चला आता एक सहकार्य तुमच्या बाबतीत करू. काय सहकार्य करायचे आपल्याला हे मुद्दे समजून घेऊ. हे पहिलं सहकार्य, दुसरं सहकार्य पुढचं सांगणारच आहे. ठीक आहे. निर्देशनाचे महत्व तर हे 10 मुद्दे आहेत. एकंदरीत पूर्णाचे स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. मी थोडासा बाजूला होईल या क्षणासाठी. ओके झालं. चला पहिला मुद्दा आहे बघा, निर्देशनाच्या महत्वामध्ये कृतीला प्रवृत्त करणे काम निर्देशन करते. प्रयत्नाचे एकत्रीकरण निर्देशन करते. प्रेरणेचे साधन हे निर्देशन आहे. स्थिरता प्रदान करण्यासाठी निर्देशन हे मदत करते व निर्देशनाची आवश्यकता भासते. बदलांचा जे व्यवसायामध्ये जे बदल अपेक्षित असतात त्या बदलांचा सामना करण्याचं काम सुद्धा निर्देशन करते. संसाधनाचा कार्यक्षम वापर, प्रभावी वापर करण्याचं काम, जे काही संसाधन आहेत जे 5 M's आहेत आपले, मटेरियल, मॅन पॉवर, मनी, मेथड आणि मटेरियल, या सगळ्यांचा संसाधनाचा कार्यक्षम वापर हे निर्देशन करते. संघ भावना हे निर्माण करण्याचं काम व्यवस्थापकाच्या माध्यमातून म्हणजे निर्देशनाच्या माध्यमातून पार पाडले जाते. व्यक्तीमधील क्षमता ओळखण्याचं काम हे निर्देशन करते. त्याच्या क्षमता कोणत्या आहेत त्यानुसार त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देते. आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ हे निर्देशनामुळे शक्य होते. आणि अशा प्रकारे सहकार्य वृत्ती, सहकार्य संघ भावना व्यवस्थापक निर्माण करतात आणि त्या पद्धतीनं आपला व्यवसाय पुढे जाऊ देतात किंवा व्यवस्थापन घडून आणतात. हे होते निर्देशनाचे सगळ्यात महत्वाचे मुद्दे. शेवटचं आहे ते म्हणजे सहकार्य. हे सहकार्य या ठिकाणी सगळ्यांनी व्यवसायामध्ये केलं पाहिजे. आणि आम्हाला थोडं सहकार्य, हे झालं पहिलं सहकार्य. येतोच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, यांचा अभ्यास करा, हे मुद्दे पाठ करा. आणि पुढचं सहकार्य तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. कारण ते म्हणजे आमच्या या व्हिडिओला, आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही विसरणार नाहीये. पण तरी सुद्धा मला आठवण करून देणं हे खूप महत्वाचं वाटतं. कारण जसं सहकार्य आता यापूर्वी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमात होतं किंवा व्यवस्थापकाकडून होतं, तसं अगदी या बाबतीत सुद्धा आपलं सहकार्य हे झालं पाहिजे. आणि पुन्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. कारण प्रत्येक क्षणाला, ज्या क्षणाला तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेचा जो क्षण असेल तो क्षण तुम्ही या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जर नाईटला पाहत असाल तर गुड नाईट बघितल्यानंतर, नाहीतर लगेच त्यानंतर दिवसा सकाळी पाहत असाल व्हिडिओ तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असाल तर गुड आफ्टरनून, आणि संध्याकाळी पाहत असाल तर गुड इव्हनिंग. तर ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा, त्या क्षणाला शुभेच्छा, तुमच्या त्या अभ्यासाला शुभेच्छा, तुमच्या कार्याला शुभेच्छा. आणि आजचा लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं याबद्दल नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना गरज आहे, जे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत कॉमर्स शाखेचे, त्यांच्यापर्यंत मात्र नक्की पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.